परभणी जिल्ह्यात अतिवृष्टी होऊन 15 दिवस उलटलेत। शेतकऱ्यांना मदत मिळण्यासंदर्भात किंवा पंचनामे आणि इतर अहवाल पाठवण्यासंदर्भात काम कुठपर्यंत आलं हे जाणून घेऊया। आपल्यासोबत जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे आहेत। सर, 15 दिवस उलटले, नेमकं पालकमंत्र्यांनी परवा दिवशी सांगितलं की काम 4 दिवसात पूर्ण करा, नेमकं स्थिती काय आहे? किती अद्यापर्यंत मोजमाप आपली झालेली आहे जिल्हा प्रशासनाची? परभणी जिल्ह्यामध्ये सुमारे 5 लाख हेक्टर क्षेत्र हे पिकाखालचं आहे। त्यापैकी सुमारे 4 लाख हेक्टरचे पंचनामे आमचे पूर्ण झालेले आहेत आणि उर्वरित पंचनामे हे साधारण 2 दिवसात आम्ही म्हणजे उद्यापर्यंत करणार आहोत। तसंच जे पशु सापडले त्यांचे पंचनामे केलेले आहेत, PM झालेला आहे। त्यापैकी 122 पशूंना आपण मदत दिलेली आहे, उर्वरित पशूंना आपण मदत देणार आहोत। त्याचबरोबर ज्यांच्या घरात पाणी घुसलं अशा लोकांना 610 लोकांना आपण 61 लाख रुपयाची मदतीचं वाटप केलेलं आहे। एकूणच हे राहिलेले पंचनामे देखील येणाऱ्या 2 दिवसात पूर्ण करून आम्ही तो विभागीय आयुक्तांच्या मार्फत शासनाला अहवाल सादर करणार आहोत। 90% काम झालंय तुम्ही पंचनाम्याचं म्हणता। माग कृषी मंत्री म्हणले होते पंचनाम्याची गरज नाही, मात्र अहवाल द्या असं हे म्हणले होते। नेमकं पंचनामे पूर्ण करण्यात आले आहे की अहवाल पूर्ण झालाय कामाचा? नाही, सर्वप्रथम यामध्ये आपण गाव पंचनामा केलेला आहे। गाव पंचनामा कंपल्सरी झालेला आहे। त्यानंतर काही शिवार पाहणी करून प्रत्येक शेतकऱ्याचं किती नुकसान झालेलं आहे त्याच्या याद्या, जी ग्रामस्तरीय समिती आहे त्या समितीने नुकसानाच्या याद्या तयार केलेल्या आहेत आणि त्या आधारेच आपण यांना नुकसान भरपाईचे प्रस्ताव सादर करणार आहोत। आता आपण अहवाल सादर करणार विभागीय आयुक्तांकडे, नंतरचं काय प्रोसेस असणार? ते कधीपर्यंत शेतकऱ्यांना लाभ मिळेल किंवा पुढचा प्रोसेस जिल्हा प्रशासनाचं काय असणार? आमचा अहवाल विभागीय आयुक्तांना गेल्यानंतर तिथून 1 दिवसात अहवाल शासनाकडे जाईल आणि शासन येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतं आणि इमिजिएट त्याचे पैसे आपल्याला प्राप्त होतात। DBT द्वारे संबंधित शेतकऱ्यांना ते पैसे आपण देतो, त्यामुळे त्याला विलंब लागणार नाही। फक्त हे ग्राम पातळीवरचं ग्राउंड लेवलचं जे काम आहे, जे प्रत्यक्ष फील्डमध्ये जाणं, अजूनही काही ठिकाणी पाऊस आहे, ओल आहे, पाणी आहे, काही गटात पोचता आलेलं नाही, तरी ते काम 2 दिवसात होईल आणि शासनाची मदत देखील तात्काळ मिळेल अशा स्वरूपाच्या सूचना, अशी माहिती आम्हाला माननीय पालकमंत्री महोदयांनी दिलेली आहे। तर अतिवृष्टीत नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्याचं 90% काम या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे आणि उरलेल्या 2 दिवसात एकूणच अहवाल विभागीय आयुक्तांकडे पाठवण्यात येणार आहे आणि त्यानंतर होईल तितक्या लवकर शासन स्तरावरून शेतकऱ्यांना मदत मिळेल असा या ठिकाणी मत जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी व्यक्त केलं आहे। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।